मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या 15 एप्रिलच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडे मात्र आता सारंगने त्या मुलीला म्हणजेच ओवीला दत्तक घेतलेलं असतं आणि ती त्याचीच मुलगी आहे असं तिला मोठं करत असतो. त्यानंतर आता याच्यामध्ये अजून थोडा लीप दाखवलेला आहे. सारंगची मुलगी म्हणजेच ओवी खूप मोठी होती आणि तिचा वाढदिवस येतो. वाढदिवसाच्या दिवशी सारंगने तर काय ओवीला विश केलं नाही म्हणून ओवी मात्र खूप रागवलेली असते की बाबांनी मला सकाळपासून विश नाही केलं, कारण की सारंग कामासाठी ऑफिसला गेलेला असतो. त्यानंतर आता ओवीचा वाढदिवस कसा साजरा करायचा हे ते सगळं काही तयारी चालू राहते. त्यानंतर अमृता आणि बबलू मात्र ओवीला विश वगैरे करतात. ओवीला खूप छान वाटतं आणि ओवी फक्त सारंगवरच रुसून म्हणजेच रागवून बसलेली असते. त्यानंतर सारंग घरी येतो. त्यानंतर सारंगने सकाळपासून ओवीला विश नाही केलं म्हणून ओवी लगेच त्याला बोलतच नसते. त्यानंतर अमृता म्हणते, काय रे बाबा सारंग, बघ तुझी मुलगी तुझ्यावर सकाळपासनं रुसून बसली आहे. ती म्हणत होती की बाबांनी मला विश नाही केलं, माझा वाढदिवस आहे, तरी बाबाच्या कसं लक्षात नाही. त्यानंतर आता सारंग म्हणतो, ओवी बाळा खरंच सॉरी बरं का, माझ्याकडून चुकलं आहे, पण तू सांग ना आता मी तुझ्यासाठी काय करू. त्यानंतर ओवी म्हणू लागते की बाबा अर्धा दिवस तर गेलाच आहे, पण आता तू इथून पुढे ना मला सोडून कुठेच जाऊ नको, तू माझ्यासोबतच राहा. मग त्यानंतर सारंग म्हणू लागतो, हो आता तुझी इच्छा हीच आहे ना, तर मग मी तुला नाराज करणार नाही, मी तुझ्यासोबतच राहणार आहे, पण तू ना आता तुझी बॅग पॅक कर. त्यावेळी ओवी म्हणू लागते, काय रे बाबा काय झाले, कुठे जायचं आहे बॅग पॅक करून. त्यानंतर आता सारंग सांगू लागतो ना, आपल्याला बेळगावला जायचं आहे. खरं तर ना मलाच जायचं होतं बेळगावला, कारण की माझं ना खूप अर्जंटली काम आहे. आता तूच म्हणली का नाही की माझा बाबा मला सोडून जाणार नाही, माझा आज वाढदिवस आहे, मग मी तुला पण घेऊन जातो की बेळगावला. मग त्यानंतर सारंगला ओवी होकार देते आणि ती खूप खुश पण होत असते. तर मित्रांनो आता दुसरीकडे इकडे मात्र आता आरव म्हणजे सावलीचा मुलगा, त्याचं नाव आरव असतं. त्याचा पण त्याच दिवशी वाढदिवस असतो, कारण की ओवी आणि आरव जुळी मुलं असतात. त्यानंतर आता सावलीने खूप छान असं आरवला मोठं केलेलं असतं, छान असे संस्कार वगैरे दिलेले असतात. आरव छान असा मोठा झालेला असतो, त्याचा देखील वाढदिवस असतो. त्यानंतर सावली ज्या मावशीच्या घरी राहते ना, त्याच घरी काही गुंड येतात. तो गुंड मात्र सावलीकडून आरवला हिसकावून घेतो. म्हणू लागतोय, सावली तू माझे जोपर्यंत पैसे देत नाही ना, तोपर्यंत मात्र मी काय तुझ्या मुलाला तुझ्याकडे देणार नाही. सावली खूप घाबरून जाते, रडू लागते की असं नका करू, प्लीज मी तुमचे सगळे पैसे तुम्हाला देऊन टाकील. त्यावेळी ते गुंड म्हणू लागता, हो हो पैसे देऊन टाकीन, तू असंच म्हणत आले म्हणून तर आम्हाला हा पाऊल उचलावा लागला ना, की तू पैसे जर दिले असते तर कशाला आम्ही तुझ्या मुलाला अभिरला घेऊन गेलो असतो. नंतर आता सावलीने काहीतरी कामासाठी त्यांच्याकडून पैसे घेतलेले असतात आणि आता सावलीकडे काही काम नाही म्हणून सावलीनं त्यांचे पैसे परत दिलेले नसतात. म्हणून मात्र ते गुंडे सावलीच्या मुलाला म्हणजे अभिरला घ्यायला आलेले असतात. तर आता त्यानंतर अभिर म्हणू लागतो, अगं आई टेन्शन घेऊ नको तू, आणि रडायचं अजिबात नाही, तुझा मुलगा ना खूप स्ट्रॉंग आहे, जोपर्यंत तू यांचे सगळे पैसे रिटर्न देत नाही ना त्यांच्याकडे मी छानपैकी राहील बरं का, तू काळजी करू नको. आता अभिरचं असं बोलणं ऐकून सावलीला अजूनच भरून येतं की देवा किती गोंडस बाळ आहे रे माझ्यावालं, आणि मी या गुंडांचे पैसे देऊ शकले नाही म्हणून माझ्या बाळाला ते घेऊन जात आहे. सावली खूप रडू लागते आणि सावली ज्यांच्या घरामध्ये राहते ना, तिथले पण त्या मावशी आणि तो दादा खूप प्रयत्न करतात की त्या गुंडांना अभिरला नेऊ देत नसतात, तरी पण मात्र शेवटी तो गुंडा आहे तो काही ऐकत नसतो, अभिरला घेऊन जातो. सावली खूप खचून जाते. सावलीला कळत नसतं, देवा काही ना काही संकट माझ्या वाटेला चालूच आहेत. सावली बेळगावामध्ये ज्यांच्या घरात राहते ना, त्या मावशी आणि त्या मावशीचा मुलगा म्हणजे तो दादा मात्र सावलीची समजूत काढतो, तिला शांत करतात. म्हणू लागतात की सावली ताई तू टेन्शन घेऊ नको, आपण त्यांचे सगळे पैसे देऊन टाकूया आणि त्यानंतर आपल्या अभिरला आपण परत घरी घेऊन येऊ. पण सावलीला वाईट या गोष्टीचं वाटत असतं की माझ्या मुलाचा हा जो वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या दिवशीच्या गुंडांना काय सुचलं की माझ्या मुलाला हे घेऊन गेलेत, आता मी माझ्या मुलाचा वाढदिवस कसा करणार. त्या गुंडांना देण्यासाठी तर आता सध्या माझ्याकडे पैसेच नाही, नाहीतर मी त्यांचे पैसे दिले असते आणि माझ्या अभिरला मी त्यांना कशाला नेऊ दिलं असतं. सावली या गोष्टीमुळे जास्त खचून गेलेली असते. तर मित्रांनो आता येणारा ट्विस्टर बघण्यासारखा असणार आहे, कारण की
सारंग देखील ओवीला घेऊन बेळगावमध्येच येणार आहे आणि सावली आणि अभिर पण बेळगावमध्येच आहे. आता हे जर सगळे एकमेकांच्या समोर आले तर हे मात्र यांच्यामध्ये झालेला गैरसमज कसा दूर करतील ह्या ट्विस्टनं बघण्यासारखं असणार आहे. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.